Welcome once again to Param Education. I am Jayan Deshmukh, and today we will discuss about the antibiotics. Right? आता आपण लेक्चर 3 कंप्लीट केले. लेक्चर 4 मध्ये आपण अँटीबायोटिक्सला डिटेलमध्ये डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या लेक्चरमध्ये वारंवार आपण ती मागची रिव्हिजन घेत असतो. पहिल्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं की लॅक्टोबॅसिलस, सेकंड लेक्चरमध्ये आपण बोललो रायझोबियम बॅक्टेरिया, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. थर्ड लेक्चरमध्ये वी डेल्ट विथ ईस्टची आपण सर्व माहिती घेतली आहे. आणि आता या लेक्चर नंबर 4 ऑफ युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स वी विल टॉक अबाउट युअर अँटीबायोटिक्स. क्लिअर आहे? आता अँटीबायोटिक्स बद्दल आपण माहिती घेऊ. व्हॉट आर अँटीबायोटिक्स? या शब्दाला जर तुम्ही ब्रेक केलं, इफ यू डिसेक्ट दिस वर्ड, तर याच्यामध्ये तुम्हाला दोन शब्द दिसतात. अँटी मीन्स अगेन्स्ट. ठीक आहे, अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध. बायोटिक्स अगेन्स्ट लाईफ. अगेन्स्ट लाईफ काम करणारे जे काही सबस्टन्सेस असतील त्याला आपण अँटीबायोटिक्स इथे म्हणणार. मग आता अँटीबायोटिक्स एक्झॅक्टली काय असतात? तर अँटीबायोटिक दीज आर केमिकल्स. राईट? केमिकल कशी केमिकल्स? पॉइझनस केमिकल्स आपण म्हणू शकतो की विच आर ऑब्टेन फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच ऑब्टेन केलेले केमिकल असतील जे की मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी आपण वापरणार. मीन्स obtained from microorganisms. ठीक है, and used to kill microorganism and used to kill microorganisms. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच आपण असे केमिकल काढले की जे मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी, मारण्यासाठी आपण वापर करतो. असे जे काय एजंट्स असतील त्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणणार. ऍक्च्युली आता हे अँटीबायोटिक्स मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट झालेत. ठीक आहे, बट दीज आर प्रो लाईफ. इट ऍक्ट एज, इथे अँटी लाईफ म्हटलो आपण तर प्रो लाईफ फॉर ह्युमन बिईंग. अँटीबायोटिक ऍक्ट्स ऍज प्रो लाईफ फॉर अस. आपल्यासाठी हे प्रो लाईफ म्हणून काम करतील. का? कारण आपल्या बॉडीमध्ये ज्याही मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्व्हॅजिनेशन झालंय की आपल्या बॉडीमध्ये ज्यांनी एंट्री केली आहे, आपल्या बॉडीला ते डिसीज करणार, त्यांना किल करण्यासाठी आपण वापरतो. म्हणून आपल्यासाठी ते प्रो लाईफ झालेत. परंतु या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी, आता मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते असतील मायक्रो ऑर्गॅनिझम्स? बॅक्टेरिया असतील. ठीक आहे, किंवा तुमचे प्रोटोझोआ असतील फॉर एक्झाम्पल. तर यांना आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्यांना किल करण्यासाठी, आपल्या बॉडीला कुठलाही डिसीज होऊ नये यासाठी जे एजंट, जे केमिकल वापरतो त्याला आपण म्हणतो अँटीबायोटिक्स. दॅट मीन्स अँटीबायोटिक्स आर अगेन्स्ट लाईफ फॉर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड दे आर प्रो लाईफ. म्हणजे आपल्याला ते जिवंत ठेवण्यासाठी हेल्प करतात किंवा डिसीज न होऊ देण्यासाठी हेल्प करतात. म्हणून आपण त्याला म्हणणार प्रो लाईफ फॉर अॅनिमल्स ऑर ह्युमन बिंग्स. क्लिअर आहे? चला स्टार्ट करूयात लेक्चरला. अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स आपल्या तुमच्या बुक्स नुसार बघा. आपण याच्यामध्ये काय करतोय, इथे स्लाइड्स आपण ऍड करतोय सो दॅट शॉर्ट पॉइंट्स मध्ये इट विल ऍक्ट ॲज अ नोट्स फॉर यू. क्लिअर आहे? म्हणून आपण तो बराचसा मॅटर याच्यावरती घेण्याचा ट्राय करतो अँड वी एक्सप्लेन बाय आवर सेल्स. ठीक? वेल, काय सांगितलं यांनी? अँटीबायोटिक्स कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया. आपण ऑलरेडी काय सांगितलं? दीज आर द पॉइझनस केमिकल्स ऑब्टेन फ्रॉम बॅक्टेरिया. ज्याच्यामध्ये की आता इथे उल्लेख केला कार्बन कंपाऊंड, जे कुणापासून ऑब्टेन केले? बॅक्टेरियापासून. अँड फंगाय फॉर डिस्ट्रॉइंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. म्हणजे काय? सपोज हा एक बॅक्टेरिया असेल और फंगस असेल. या बॅक्टेरिया किंवा फंगस पासून आपण एक सबस्टन्स ऑब्टेन करणार. कुठला कंपाऊंड ऑब्टेन करणार? कार्बन कंपाऊंड. त्याचं नेचर इथे यांनी सांगितलंय. कार्बन कंपाऊंड आपण ऑब्टेन करणार जो की विच डिस्ट्रॉईज, जो की किल करतो. कुणाला किल करतोय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. डिस्ट्रॉईज हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि असा जो केमिकल किंवा जो सबस्टन्स असेल त्याला आपण म्हणतो अँटीबायोटिक्स. आता क्लिअर? कुणापासून ऑब्टेन केलाय? बॅक्टेरिया, फंगस पासून. बॅक्टेरिया आणि फंगस म्हणजे कोण? मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यांच्याच पासून आपण कार्बन कंपाऊंड ऑब्टेन केले. तेच कार्बन कंपाऊंड्स हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी आपण इथे वापरले. दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड एज अँटीबायोटिक्स अगेन्स्ट लाईफ. क्लिअर? ओके.
Antibiotic discovery brought about a revolution in the field of medicine. See, during World War II, जेव्हा वर्ल्ड वॉर 2 झालाय, सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टनी एक ऍक्सिडेंटल डिस्कवरी त्याला झाली. आय मीन ऍक्सिडेंटल का म्हणू आपण, कारण तो एका स्टेफॅलोकोकाय नावाच्या बॅक्टेरियावरती एक्सपेरिमेंट ही वॉज परफॉर्मिंग, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करत होता आणि अचानक त्याच्याच पासून त्यांना एका फंगसची डेव्हलपमेंट तिथे आढळली, ज्याने की बाकीच्या बॅक्टेरियाला किल केलं आणि तेव्हापासूनच फर्स्ट अँटीबायोटिक वॉज डेव्हलप्ड ऑर डिस्कवर्ड. म्हणजेच जेव्हा पहिला अँटीबायोटिक डिस्कवर झाला दॅट वॉज युअर पेनिसिलिन. आणि अँटीबायोटिक डिस्कवरी इथे मी लिहून ठेवतो, समोर आपल्याला शिकायचं आहे की दॅट वॉज युअर पेनिसिलिन. अँड पेनिसिलियम वॉज ऑब्टेन फ्रॉम फंगस पेनिसिलियम. आणि या पेनिसिलियम फंगस पासून जेव्हा पेनिसिलिन अँटीबायोटिक डिस्कवर झाला त्याच्यानंतर याच्यामध्ये क्रांती आली. या अँटीबायोटिक्सच्या शोधामध्ये, डिस्कवरीमध्ये देअर वॉज रिव्होल्युशन, म्हणजे क्रांती. म्हणजे भरपूर साऱ्या प्रमाणात बाकीचे सुद्धा अँटीबायोटिक्स तयार व्हायला सुरुवात झाली किंवा डिस्कवर झाले. ठीक. इवन अ डिसीज लाईक टीबी, ट्युबरक्युलोसिसचा शॉर्ट फॉर्म इथे काय म्हणतो आपण, टीबी, ट्युबरक्युलोसिस, हॅज बीन ऑलमोस्ट कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम सम कंट्रीज. जेव्हा अँटीबायोटिक्सची डिस्कवरी झाली, सी अगोदरच्या काळामध्ये काय होतं की वेगवेगळे जर मोठे मोठे आजार आलेत तर त्यांना त्या आजार ज्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे व्हायचे त्यांना किल करण्यासाठी कुठली मेडिसिन अवेलेबल नव्हती. पण जेव्हा अँटीबायोटिक्सची डेव्हलपमेंट झाली तर हळूहळू टीबी इट वॉज अ व्हेरी डेंजरस अर्लियर. आता टीबी हा आपण कॅज्युअली घेऊ शकतो. कॅज्युअली म्हणजे काय, अगोदर टीबीने लोक मरून जायचे. टीबी मध्ये काय होणार, खोकला येणार, ताप येणार, वेट लॉस होणार. मग हे जे सिम्पटम्स असतात तर या सिम्पटम्स नंतर त्याला ट्रीटमेंट न मिळाल्यानंतर, ठीक आहे, तो पेशंट दगावायचा किंवा तो मरून जायचा. पण जेव्हा अँटीबायोटिकची डिस्कवरी झाली, हळूहळू आपण आताच बोललो की रिव्होल्युशन, त्याच्यामध्ये क्रांती झाली, वेगवेगळे अँटीबायोटिक्स डिस्कवर झाले आणि भरपूर साऱ्या कंट्रीज मधून टीबी सारखा डिसीज सुद्धा इरॅडिकेट झाला. इरॅडिकेट होणे म्हणजे संपुष्टात येणे म्हणजे संपून जाणे. क्लिअरली टीबीचं निवारण करण्यासाठी अँटीबायोटिक्सची हेल्प झाली. क्लिअर. ओके. अँटीबायोटिक्स मेनली ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया, मेनली बॅक्टेरियाच्या विरुद्ध हे काम करणार. जर व्हायरसच्या विरुद्ध जे काम करतात त्याला आपण अँटीव्हायरल्स म्हणतो. फंगसच्या विरुद्ध काम करण्यास त्यांना आपण अँटीफंगल्स म्हणतो. नो डाऊट ऑल दीज आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. परंतु स्पेसिफिकली अँटीबायोटिक्सचा उल्लेख आपण जेव्हा करतो तर दीज अँटीबायोटिक्स किल बॅक्टेरिया और दे वर्क अगेन्स्ट बॅक्टेरिया. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय प्रोटोझोआ सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमच आहे. मग त्या प्रोटोझोआला किल करण्यासाठी सुद्धा अँटीबायोटिक्सचा वापर होतो. ठीक. फंगसला जरी आपण अँटीफंगल म्हणत असतो तरी सुद्धा ते अँटीबायोटिक्सच झाले. का? कारण दे आर वर्किंग ऑर ऍक्टिंग अगेन्स्ट लाईफ. ऑलरेडी आपण सांगितलं अँटीबायोटिक्सचा मिनिंग काय होतो, अगेन्स्ट लाईफ. ठीक. वेल, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता जे अँटीबायोटिकचे प्रकार असतात त्याच्यामध्ये स्मॉल स्पेक्ट्रम आणि ब्रॉड, स्मॉल म्हटल्यापेक्षा नॅरो स्पेक्ट्रम, इथे लिहितो मी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. अँड दुसरा टाईप आपण करतो त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता नॅरो स्पेक्ट्रम आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा मिनिंग काय होतो. स्पेक्ट्रम म्हणजे रेंज. या स्पेक्ट्रमला आपण काय म्हणायचं, रेंज. रेंज समजते तुम्हाला. आपण जसं म्हणतो की 10 ते 20, ठीक आहे, 10 ते 20 ही एक रेंज झाली, 50 ते 100 ही एक रेंज झाली. त्याच प्रकारे स्पेक्ट्रम म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण रेंज म्हणणार. म्हणजेच एका पर्टिक्युलर रेंज मधले बॅक्टेरिया, एक छोट्या रेंज मधले बॅक्टेरिया जर किल करणारे अँटीबायोटिक असतील तर त्याला आपण म्हणणार नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आणि ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजेच एक भरपूर साऱ्या कॅटेगरी ज्या असतील तुमच्या बॅक्टेरियाच्या आणि त्याला जर तो अँटीबायोटिक किल करत असेल तर त्याला आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकणार, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. क्लिअर आहे. आता नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स केव्हा काम करतात. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स जेव्हा तुम्हाला पर्टिक्युलर डिसीजचं कारण क्लिअर कट समजलेलं असतं. जसं की टीबी झाला तर त्याचा बॅक्टेरिया तुम्हाला माहिती आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय. मग मायकोबॅक्टेरियम या बॅक्टेरियाने तुम्हाला टीबी केला, याचं तुम्ही डिटेक्शन केलं, त्याचं डायग्नोसिस केलं.
डॉक्टरनी ओळखलं, टेस्ट केल्या, त्याच्यानंतर सापडलं की येस मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई इज अ पॉझिटिव्ह एजंट, म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला टीबी झाला. आता काय करणार, टिपिकल त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी जो अँटीबायोटिक वापरणार, अशा अँटीबायोटिक्सला तुम्ही म्हणायचं नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. मीन्स these are used to kill bacteria of, काय म्हणू शकतो आपण त्याला, बॅक्टेरिया विच आर वेल एक मिनिट, बॅक्टेरिया which we have found टू बी पॉझिटिव्ह एजंट. आता थोडस कॉम्प्लिकेटेड वाक्य झालं. असा बॅक्टेरिया ते किल करणार की आपल्याला जेव्हा कळेल की परफेक्टली, या सपोज एक्स बॅक्टेरिया होता, एक्स बॅक्टेरिया, या एक्स बॅक्टेरियाने एक तुम्हाला डिसीज केलाय, तर त्या एक्स बॅक्टेरियाला लागणारा तुम्हाला अँटीबायोटिक माहिती असतो, आणि असा जो अँटीबायोटिक असतो त्याला तुम्ही म्हणणार नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक तुम्ही केव्हा वापरणार, इट इज युज्ड व्हेन no specific bacteria is found out. जोपर्यंत तुम्हाला स्पेसिफिक पर्टिक्युलर एखादा बॅक्टेरिया सापडत नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला तो डिसीज झाला, ठीक आहे, म्हणजे समजा तुम्हाला एखादा डिसीज झाला आणि त्या डिसीजचं कारण कळत नाहीये, कोणत्या बॅक्टेरियामध्ये मुळे झालाय किंवा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये मुळे झालाय, तर अशा वेळी तुम्ही जे अँटीबायोटिक वापरता दॅट इज रँडमली युज्ड, अशा बॅक्टेरियाला तुम्ही म्हणायचं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. कळतंय सगळ्यांना. अँटीबायोटिकची डेफिनेशन आपण बघितली की विच वर्क अगेन्स्ट बॅक्टेरिया, पर्टिक्युलरली प्रोटोझोला सुद्धा किल करतील, फंगसला सुद्धा किल करतील, परंतु मोस्टली ते कोणाला किल करणार, बॅक्टेरिया क्लिअर करणार. तर नॅरो स्पेक्ट्रम आणि ब्रॉड स्पेक्ट्रम अशा दोन आपण कॅटेगरी करू शकतो अँटीबायोटिक्सच्या. नॅरो स्पेक्ट्रम बॅक्टेरियाचा अँटीबायोटिकचा वापर तुम्ही तेव्हा करणार जेव्हा तुम्हाला तो बॅक्टेरिया नोन आहे किंवा या पर्टिक्युलर बॅक्टेरियामुळे पर्टिक्युलर डिसीज झाला, मग तुम्ही नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा वापर करा. जेव्हा तुम्हाला डिसीज होतो आणि कोणत्या बॅक्टेरियामुळे, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे झाला आहे हे कळत नाही, त्यावेळी तुम्ही ज्या अँटीबायोटिक्सचा वापर करता त्याला तुम्ही म्हणणार ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. क्लिअर अप टू दिस? वेल, उदाहरण काय, एम्पिसिलिन, इट इज अ अँटीबायोटिक. Then amoxicillin, tetracycline, kanamycin, rifampicin, chloramphenicol, cephalosporins, quinolones हे वेगवेगळ्या टाइपचे अँटीबायोटिक्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे की वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट मध्ये काम करतील. क्लिअर दिस? सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अँटीबायोटिक्स, राईट? ओके. When the pathogen cannot be identified even though the symptoms of disease are visible, एखादा डिसीज झालाय, त्याचे सिम्पटम तुम्हाला दिसतं की खोकला येतोय, सर्दी झालीये, किंवा स्किनला खाज येते, किंवा कुठे जखम, काय म्हणू आपण त्याला, तुम्हाला फिवर आलाय, हेडेक होतोय, स्टमक एक होतोय, याला काय म्हणतो आपण सिम्पटम्स. जरी तुम्हाला सिम्पटम त्या डिसीजचे व्हिजिबल असतील, दिसतात, तरी सुद्धा, आणि त्यातला जो पॅथोजन म्हणजे पॅथोजनचा अर्थ लिहू आपण. व्हॉट इज पॅथोजन? डिसीज कॉझिंग एजंट. असा बॅक्टेरिया जो तुम्हाला डिसीज करतो त्याला तुम्ही म्हणायचं पॅथोजन. When the pathogen cannot be identified, even the symptoms of disease are visible, broad spectrum antibiotics are used. ऑलरेडी आपण सांगितलंय, जरी तुम्हाला सिम्पटम दिसत असतील की हा पर्टिक्युलर डिसीज झालाय, त्याचे असे कारण तुम्हाला दिसत आहेत, तसे सिम्पटम चिन्ह दिसत आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्यातला बॅक्टेरिया फाइंड आउट करू शकत नाही की पर्टिक्युलरली या बॅक्टेरियाने तो डिसीज केला. अशा वेळी काय वापरतात? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, राईट? ओके. Whenever a pathogenic microorganism is definitely known, then the narrow spectrum antibiotics are used. Already मी तुम्हाला सांगितलंय, जेव्हा पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम हा फाइंड आउट होतो की ज्याच्यामुळे तुम्हाला पर्टिक्युलर डिसीज झाला, जसं की आपण इथे एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल काय? साल्मोनेला टायफी. एक हा काय करतो, तुम्हाला टायफॉइड डिसीज करतो. म्हणजे आता टायफॉइड झाला, तुम्ही टेस्ट केली, टायफॉइड मध्ये कुठली टेस्ट करतात? लक्षात ठेवा, विडाल टेस्ट. विडाल टेस्ट तुम्ही केली, तुम्हाला कळालं की येस आता तुम्हाला टायफॉइड झालाय, आणि तुम्हाला हे फिक्स माहिती आहे की टायफॉइड हा साल्मोनेला टायफी बॅक्टेरियामुळे होतो. आता तुम्ही पर्टिक्युलरली याच्यासाठी जे ड्रग वापरणार
ते ड्रग म्हणजेच तुमचं नथिंग बट नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ते ड्रग कुठला असणार? नॅरो स्पेक्ट्रम, एका पर्टिक्युलर रेंजमध्ये काम करणार. कारण आता तुम्हाला फिक्स माहिती आहे की या साल्मोनेला टायफीने तुम्हाला टायफॉइड केला, मग टायफॉइडला लागणारा अँटीबायोटिक तुम्ही यूज करा. त्याचंही उदाहरण लिहून घेऊ आपण. टायफॉइडमध्ये जो अँटीबायोटिक वापरतात तो म्हणजे पर्टिक्युलरली क्लोरमफेनॅकॉल. क्लोरमफेनॅकॉल इथे लिहून टाकू आपण, पूर्ण कन्फ्यूज होऊ नये म्हणून. क्लोरमफेनॅकॉल अँटीबायोटिक इज यूज्ड टू ट्रीट टायफॉइड that is caused by salmonella typhi. पर्टिक्युलर बॅक्टेरिया तुम्हाला आता नोंद झालाय, कळालाय की याच्यामुळे तुम्हाला टायफॉइड झाला, म्हणून तुम्ही जो अँटीबायोटिक वापरणार त्याला तुम्ही म्हणायचं नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. क्लियर? ओके, लेट्स गो अहेड. आगे चलते फिर इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. आता हे जे वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तर त्यांच्यावरती काम करणाऱ्या कुठल्या तरी इन्स्टिट्यूट सुद्धा प्रेझेंट आहेत. तर पुण्याला त्याच्यापैकी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. व्हायरोलॉजी म्हणजे काय? इट इज सायन्स which deals with study of viruses. व्हायरसेसची स्टडी करण्यासाठी जे सायन्स कार्यरत असतं, जे वर्किंग मध्ये असतं, फंक्शनिंग मध्ये असतं, त्याला तुम्ही व्हायरोलॉजी म्हणणार. जे की 1952 मध्ये पुण्याला एस्टॅब्लिश झालं. अँड इट अंडरटेक्स कोणत्या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या जातात? Research related to disease like measles, jaundice, fever and diseases of lungs with support from the WHO. ही जी इन्स्टिट्यूट आहे ती कुठे उभारली गेली आहे, तयार झाली आहे? पुण्याला. किंवा तयार झाली आहे? इन 1952. या डिपार्टमेंटला किंवा या तुम्ही इन्स्टिट्यूटला काय म्हटले? डिपार्टमेंट ऑर इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. ठीक आहे. आता हे जे व्हायरोलॉजी आहे जिथे व्हायरसेसची स्टडी केल्या जाणार, पर्टिक्युलरली मिसल्स म्हणजे कांजण्या, तुम्हाला ज्या कांजण्या होतात, तर मिसल्स इज अ व्हायरल डिसीज. या व्हायरल डिसीज मध्ये जे मिसल्स होतात किंवा याच्यामध्ये कोणता व्हायरस रिस्पॉन्सिबल आहे, कोणत्या व्हायरसमुळे हा डिसीज होतो हे शोधून काढले जाणार. जसे की जॉन्डिस असेल. जॉन्डिस म्हणजेच काय? इट इज अ डिसीज ऑफ लिव्हर. ऍडिशनली लक्षात असू द्या, जॉन्डिस इज डिसीज ऑफ लिव्हर. मग ह्या जॉन्डिस कुणामुळे होतो ते सुद्धा या लॅबोरेटरीमध्ये स्टडी केले जाणार. नेक्स्ट फिवर. फिवर म्हणजे तुमचा काय येणे? ताप येणे. ताप आता बऱ्याच अंशी कसा असतो? व्हायरल असतो. व्हायरसेसमुळे हा तुम्हाला ताप येतो. मग त्या व्हायरसेसची. आणि डिसीजेस ऑफ लंग्स म्हणजेच पल्मोनरी डिसीजेस. पल्मोनरी शब्द आला की तुम्हाला काय लक्षात यायला हवं आता? पल्मोनरी म्हणजेच लंग्सच्या संबंधी काहीतरी आहे. मग पल्मोनरी डिसीजेस म्हणजेच लंग्स डिसीजेस हे सुद्धा बऱ्याच अंशी. फॉर एक्झाम्पल इथे लिहून टाकू आपण, न्यूमोनिया. न्यूमोनिया इज अ पल्मोनरी डिसीज म्हणजे लंग डिसीज. मग हा सुद्धा व्हायरसने होतो. मग ह्या सगळ्या व्हायरसेसची स्टडी WHO मदतीने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मदतीने पुण्याला या व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट मध्ये ही स्टडी केल्या जाते. दॅट इज ऑल अबाउट इन्स्टिट्यूट ॲट वर्क. दॅट मीन्स द व्हायरोलॉजी डिपार्टमेंट which was established in 1952 in Pune to study different viruses or different viral diseases. Clear? Okay. पुढे जाऊ आपण. पेनिसिलिन. आपण ऑलरेडी सांगितलंय की रिव्होल्यूशन जे झालंय, जी क्रांती झाली, कशामध्ये क्रांती झाली? अँटीबायोटिक्सच्या शोधामध्ये. तर दॅट इज बिकॉज ऑफ दिस फर्स्टली फाउंड आउट अँटीबायोटिक अँड दॅट इज युअर पेनिसिलिन. फर्स्टली डिस्कवर्ड अँटीबायोटिक इज पेनिसिलिन. आणि ही जी पेनिसिलिनची डिस्कवरी झाली आहे, इट इज डन बाय अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टनी या अँटीबायोटिकची फर्स्ट टाइम डिस्कवरी केली. अँड दिस पेनिसिलिन इज ऑब्टेन फ्रॉम, आपण शिकणार आहोतच, it is obtained from penicillium and penicillium is a fungus that is yeast. ठीक आहे. आता ते काय काय करत होते, कुठली स्टडी करत होते ते आपण नंतर बघू. परंतु लक्षात घ्यायचे की पेनिसिलिन इज द फर्स्ट अँटीबायोटिक टू बी डिस्कवर्ड. सगळ्यात अगोदर जो शोध लागला अलेक्झांडर फ्लेमिंगनी हा पेनिसिलिनचा लावलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे अँटीबायोटिक्स डेव्हलप झाले. वेल, पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन फ्रॉम फंगस. ऑलरेडी आपण सांगितलं पेनिसिलियम या फंगस पासून आपण पेनिसिलिन हा अँटीबायोटिक ऑब्टेन केला. अँड युज्ड फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन्स कॉज्ड बाय बॅक्टेरिया लाईक स्टेफॅलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया अँड स्ट्रेप्टोकोकाय. हे बॅक्टेरियाचे टाईप झालेत. स्टेफॅलोकोकाय
क्लॉस्ट्रिडिया म्हणजे क्लॉस्ट्रिडियम आणि स्ट्रेप्टोकोकाय स्ट्रेप्टोकॉकस. कॉकस म्हणजे रॉड शेप्ड एक्सटेंडेड सॉरी कॉकस इज अ स्पेरिकल शेप बॅक्टेरिया. तर हे वेगवेगळे जे बॅक्टेरिया आहेत स्टेफायलोकॉकस, क्लॉस्ट्रिडियम किंवा क्लॉस्ट्रिडिया प्लुरल आणि स्ट्रेप्टोकोकाय किंवा स्ट्रेप्टोकॉकस म्हणू शकता. तर या सगळ्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट मध्ये काम करणारं जे अँटीबायोटिक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधलं दॅट वॉज युअर पेनिसिलिन. हिअर इट इज पेनिसिलिन. ते अँटीबायोटिक कुठलं? पेनिसिलिन. कोणत्या फंगस पासून ऑब्टेन केलाय? फंगस पेनिसिलियम. ऑलरेडी आपण याचा उल्लेख केला आहे. क्लिअर? ओके. Medicines containing penicillin are useful to treat certain bacterial infections of ear, nose, throat, skin as well as diseases like pneumonia and scarlet fever. आता हे जे पेनिसिलिन पासून ऑब्टेन केले गेलेले जे अँटीबायोटिक्स आहेत त्यांचा वापर कशामध्ये होतो की तुम्हाला समजा ENT इयर नोज थ्रोट, तुम्ही नाव ऐकलं असेल ना ENT डॉक्टरकडे जायचं बाबा मला, म्हणजे जो इयर नोज आणि थ्रोट यांची इन्फेक्शनची स्टडी करतो किंवा त्याच्यावरती ट्रीटमेंट देतो असा डॉक्टर म्हणजे ENT डॉक्टर. ठीक आहे. मग इयर नोज थ्रोट यांच्या इन्फेक्शन्स मध्ये सुद्धा या पेनिसिलिनचा वापर आपण अँटीबायोटिकचा वापर करणार. आणि न्यूमोनिया अँड स्कारलेट फिवर. न्यूमोनिया इट इज अ डिसीज ऑफ लंग. ऑलरेडी मी लिहिलं होतं, परत एक वेळा लिहितोय. इट इज अ डिसीज ऑफ लंग. मग लंग डिसीज लाईक न्यूमोनिया अँड स्कारलेट फिवर यांच्या या सगळ्या इयर नोज थ्रोट स्कॅर्लेट फिवर अँड न्यूमोनिया अशा वेगवेगळ्या डिसीज मध्ये ह्या पेनिसिलिन अँटीबायोटिकचा नॉर्मली वापर केला जातो. क्लिअर? अँटीबायोटिक क्लिअर असावं तुम्हाला. पेनिसिलिन फर्स्ट टाइम डिस्कवर झालेला अँटीबायोटिक असेल जो की अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधून काढला. आता तो कसा शोधून काढला ते पुढे आपण बघू. वेल चला सी कॉशन. त्याच्या अगोदर आपण बघू इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. वेल लेट मी टेक इट little bit. ओके. आता बघा, this is he is Alexander Fleming. This scientist is Alexander Fleming ज्यांनी पेनिसिलिनची ही डिस्कवरी फर्स्ट टाइम वर्ल्ड वॉर 2 च्या वेळी केली आहे. हे ते सायंटिस्ट, त्यांचं हे पिक्चर जे की तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. वेल आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी ती डिस्कवरी केली कशी केली आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं स्टेफायलोकोकाय बॅक्टेरियावरती ते वर्क करत होते. मग लॅबोरेटरीमध्ये ऍक्सिडेंटल डिस्कवरी झाली की स्टेफायलोकोकसची एक प्लेट त्यांनी वॉश करता करता विसरले. मग त्यांना 1-2 दिवसानंतर काय आढळलं की तिथे आजूबाजूला सगळं वातावरण क्लीन झालंय म्हणजे तिथे फंगस डेव्हलप झाली. त्याचा मिनिंग त्यांनी हा काढला की त्या फंगस पासून काहीतरी सिक्रेशन झालं असेल, काहीतरी सबस्टन्स बाहेर पडला असेल ज्याने आजूबाजूचे मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया किल करून टाकले. अशा प्रकारे यांची डिस्कवरी झाली. लेट अस सी. अलेक्झांडर फ्लेमिंग, अ प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी at St. Mary Hospital, cultured variety of bacteria and fungi in petri dishes in his laboratory. काय केलं की ह्या अलेक्झांडर फ्लेमिंगने जे की सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये काय म्हणून होते, मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून होते, तर त्यांनी काय केलं, कल्चर केलं किंवा त्या लॅबोरेटरीमध्ये कल्चर करणे म्हणजे बॅक्टेरियाची ग्रोथ करणे. ठीक आहे ना. त्या लॅबोरेटरीमध्ये फॉर एक्झाम्पल ही अशी प्लेट असते, याला म्हणायचं पेट्री प्लेट किंवा पेट्री डिश. ही पेट्री डिश, या पेट्री डिश मध्ये त्यांनी काय केलं, वेगवेगळे फंगस किंवा बॅक्टेरिया यांच्या कॉलनी डेव्हलप केल्या. त्यांचं कल्चर मीडियम म्हणतात, त्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय म्हणतात, कल्चर मीडियम मध्ये त्यांची ग्रोथ केली. मग हे बॅक्टेरिया वाढले. ठीक. वेल, ऑन 3 सप्टेंबर 1928 1928 3 सप्टेंबर while observing स्टेफायलोकोकाय कल्चर. आता हे जे बॅक्टेरिया त्यांनी इथे वापरले होते, तर ते बॅक्टेरिया कोणते वापरले यांनी, स्टेफायलोकोकाय, ज्याचा उल्लेख आपण ऑलरेडी केलेला आहे. कुठले वापरले, स्टेफायलोकोकाय. स्टेफायलोकॉकस बॅक्टेरियाचं कल्चर ते लॅबोरेटरीमध्ये स्टडी करत होते. He made an interesting observation in one petri dish. In that petri dish, fungal colonies had grown, but around those colonies was clean and clear. That is, bacteria had actually been destroyed. मग काय झालं, ही पेट्री प्लेट होती, याच्यामध्ये स्टेफायलोकॉकस बॅक्टेरिया त्यांनी यूज केला. स्टेफायलोकोका बॅक्टेरियाचा त्यांना काय आढळलं की ह्या म्हणजे थोड्या वेळानंतर 1-2 दिवसानंतर त्यांना आढळलं की याच्या आजूबाजूला कुठलाच बॅक्टेरिया डेव्हलप झाला नाही आणि तिथे फंगसची कॉलनी, फंगल इथे लिहितोय मी खाली,
fungal colonies developed. Fungal colonies developed, but bacterial colonies destroyed. कॉलनीज म्हणजे त्यांचा समूह, त्यांचे थवे. बॅक्टेरियल कॉलनीज डिस्ट्रॉइड मिनिंग लक्षात घ्या. अलेक्झांडर फ्लेमिंग काय करत होते की ते कल्चर मीडियम त्यांनी डेव्हलप केला. एक कल्चर करत होते स्टेफायलोकोकस बॅक्टेरियाज. इथपर्यंत क्लिअर. या बॅक्टेरियाची ते ग्रोथ करत होते बरोबर. मग 1-2 दिवसानंतर त्यांनी त्या पेट्री प्लेट मध्ये काय ऑब्झर्व केलं, ती डेट सुद्धा दिली बघा, 3 सप्टेंबर 1928. या डेटला त्यांनी काय ऑब्झर्व केलं की हा जो कल्चर मीडियम आहे जिथे स्टेफायलोकोकाय बॅक्टेरिया वाढायला हवे होते, तर तिथे फंगस डेव्हलप झाला. आणि फंगस डेव्हलप झाला आणि बाकीचे सगळे बॅक्टेरिया मरून गेले. दे बिकम डेड. मग ते डेड का झाले असतील तर या फंगसमुळे. मग ह्या फंगस पासूनच, ह्या फंगसचंच नाव त्यांनी काय दिले त्याला, पेनिसिलियम. काय फंगस आहे तो, पेनिसिलियम. बघा पुढे बघा. आफ्टर फर्दर स्टडीज ही कन्फर्म्ड दॅट फंगस ग्रोइंग वॉज पेनिसिलियम अँड इट्स सिक्रिशन हॅड डिस्ट्रॉइड बॅक्टेरियल कॉलनीज. म्हणजे त्यांनी असा अनुमान काढला की इथे जे फंगस वाढलं, ठीक आहे, आपण फंगसही काढून घेऊ. चला मी इथे असं काढतो, हे फंगस वाढलंय ग्रीन कलर मध्ये, आपण याला दाखवू. ते फंगस वाढल्यानंतर आतमध्ये जे ग्रीन होता, हे व्हाईट कलरचा मॅटर होता, हा सगळा डिस्ट्रॉय झाला. वेल इथे काढलं मी फंगस. ठीक आहे, फंगस वाढल्यामुळे बाजूचे बॅक्टेरिया मरून गेले. मग त्यांनी असं ऑब्झर्वेशन केलं, त्यांनी परत स्टडी केली की या फंगस पासून काहीतरी बाहेर सिक्रेशन आलं असणार, बाहेर काहीतरी केमिकल रिलीज झाला असणार, आणि त्यांनी सगळ्या बॅक्टेरियाच्या कॉलनी ह्या डिस्ट्रॉय करून टाकल्या, संपवून टाकल्या, मारून टाकलं त्यांना. ठीक आहे. Thus the first antibiotic penicillin had been discovered accidentally. आपण ऑलरेडी सांगितलं की ऍक्सिडेंटल होती. त्यांनी काय ते पेनिसिलिन त्यांना शोधायचा नव्हता, तो अँटीबायोटिक शोधायचा नव्हता, परंतु ऍक्सिडेंटली म्हणजे अपघाताने, म्हणजे अचानक त्यांना ती डिस्कवरी झाली. ठीक आहे. फॉर्म द बेसिस फॉर अटेम्प्ट टू फाइंड क्युअर्स इन इनक्युरेबल डिसीजेस. आणि हा पेनिसिलिन शोधल्या गेल्यामुळे जे काही डिसीजेस किंवा आजार बरे होत नव्हते त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळे अँटीबायोटिक नंतर शोधण्यात आलेत. शुड नॉट वी ऑलवेज बी ग्रेटफुल टू अलेक्झांडर फ्लेमिंग फॉर डिस्कवरिंग द लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक. मग यांचं म्हणणं काय की आपण अलेक्झांडर फ्लेमिंगचे आभार मानायला नको का? हो, ऑब्व्हियसली. त्यांनी इतके मोठे इनक्युरेबल, बरे न होणारे आजार, त्यांच्यासाठी जी अँटीबायोटिक तयार झाली त्याची सुरुवात अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी केली. निश्चित आपण त्यांचे आभारी असलो पाहिजे. राईट. ओके, आगे चलते फिर. वेल चला इथपर्यंत आपण आता थांबूत. या लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 4 मध्ये आता आपण काय कव्हर केलंय तर हार्मफुल बॅक्टेरिया, दॅट इज फंगस. याच्या अगोदरचे 3 जे लेक्चर आपण बघितले त्याच्यामध्ये आपण युजफुल बॅक्टेरियाचा स्टडी केला, जसं की लॅक्टोबॅसिलस युजफुल बॅक्टेरिया. सेकंडली आपण काय बघितला होता सेकंड लेक्चरमध्ये, रायझोबियम प्लांट सिम्बायोटिक बॅक्टेरिया, जो की नायट्रोजन फिक्सेशन साठी वापरला गेला, तो सुद्धा युजफुल होता. आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की ईस्ट सुद्धा आपले भरपूर सारे घरगुती प्रॉडक्ट, जसे की इडली, डोसा, तुमचा फर्मेंटेशन प्रॉडक्ट जे तयार करतात, तर ते तयार करण्यासाठी झाले, म्हणजे ते आपल्यासाठी युजफुल झालेत. आणि या चौथ्या लेक्चरमध्ये आपण हार्मफुल बॅक्टेरियाचा अभ्यास सुरू केलाय. दॅट मीन्स वी स्टडीड फंगस इन डिटेल. क्लिअर. नाउ वी विल मीट इन द 5th लेक्चर. तोपर्यंत आपण विश्रांती घेऊ. थँक्यू व्हेरी मच.